असं एक गाव नाही मला वाटतं की तिथं वडील पोचले नसतील. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं तरी काहीतरी काम केलेलं आहेच त्यांनी. त्यामुळे बरेच जण आणि असे ऊर भरून सांगतात की बाबा याला आपलं पोरगा असल्यासारखं ते असं मला ट्रीट करतात. जातीपातीचं कधीच नाही. सगळी सगळी माणसं सगळी संघच पोरं संघ सगळी माणसं संघ कुणाची जात विचारली नाही पात विचारली नाही कधी हेवा देवा केला नाही. आणि ढवळून जमत नाही ही माहित झालं. वाहून गेलेली गंगा आणि राहिलेली 2 लेकरं तीर्थ म्हणून मी जगली. आणि आईच्या नजरेतून सांगायचं झालं तर आई मला नेहमी म्हणते की वडिलाचा एक गुण तुझ्यात आहे, ते म्हणजे इमानदारी आणि निस्वार्थपणा. आणि हेच खरं लोकांना पाहिजे. ते जर का तू दिलं तर लोक खूप प्रेम करतील तुझ्यावर. तिथल्या जनतेला सांगेल, मामावर जेवढं प्रेम केलं तेवढं माझ्या आप्पावर प्रेम करा तुम्ही. माझा आप्पा कधी कुणाला फसवणार नाही, कुणाला कधी दुखवणार नाही. सगळ्या संघ इमानदारीनं वागेल आणि सगळ्याची सेवा करेल. त्यांच्याकडे उपसभापती पदही दिलेलं, तर त्या पदाच्या हिशोबाने इथं कामं झाली नाहीत असं मला कुठेतरी जाणवतं. आम्हाला नदी काठल्या लोकांना माहित आहे विजेचं महत्व काय आहे. तर दिवसा वीज मिळावी ही एक आमची अपेक्षा आहे. रोडची परिस्थिती खरीच खराब आहे. इथं एक असं गाव नाही की तिथं रोड व्यवस्थित आहे. बाबा ठेंगील घरानं म्हटल्यावरती लय मोठं आणि असं उघरट हे असं बाहेर चर्चित होतं, पण तसं काय नाही. तुम्ही जर का घरी आला आमच्या तर चहा पाणी केले जेवण केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही ह्याची म्हणजे जुन्या माणसांना विचारलं तर सगळे तुम्हाला हेच सांगतील. माणूस जवळ आला की काय आहे तो कळतो, लांबून काय आहे ते लोकांना नाही समजणार. तर जवळ आला की समजेल की बाबा ठेंगील काय आहे. एवढी अशी गर्दी असायची सकाळपारी रोज. एसट्या नसायच्या, गाड्या नसायच्या, फोन नसायचे. त्याच्यामुळे मुक्कामला माणसं यायची, आम्ही सगळं त्यांचं करायचं. ह्याने आली तर त्यांची भेट होणार, नाहीतर ती 2 दिवस इथंच राहणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी ह्याने आल्यावर ह्यांची भेट होणार आणि मग ती सगळं जसं ती विस्कटून सांगणार कुणाच काय काय ते. परत मग त्यांना संघटना न्यायचं आणि सगळं त्यांची कामं करून यायची. आणि जरी आडवा कोण गाठ पडला अर्जंट कामाचा तर ती त्यांना तसंच तिथंच बसवायचं आणि त्याचं काम करून यायचं आणि मग गाडीत बसून त्या माणसाशी न्यायचं. हे नाव दिले हे लोकांनी दिलेलं आहे आपल्याला आणि आपणच त्यांच्यावर मस्ती करून राहिल्यावर कसं राहील ते. एकतर वारसानं आपल्याला अधिकार आलेत, तर वारसाने दिले म्हटल्यावर व्यवस्थितच राहील पाहिजे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच निमित्तानं संवाद साधण्यासाठी मी आता मंगळवेढा तालुक्यातल्या श्री संत दामाजीनगर जी जिल्हा परिषदेचा गट आहे त्या गटातले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार महावीर आप्पा ठेंगील यांच्या निवासस्थानी खरं तर मोडवीमध्ये बसलोय. माझ्यासोबत स्वतः आप्पा आहेत आणि माझ्या दुसऱ्या बाजूला खरं तर आप्पांच्या आई साहेब रेखाताई माझ्यासोबत आहेत. स्वर्गीय शिवाजी मामा ठेंगील यांना मानणारा हा संपूर्ण भाग आहे आणि त्यांचे चिरंजीव म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना आज पुन्हा एकदा शिवाजी मामांच्या संदर्भातल्या असंख्य आठवणी लोकांमधून समोर येत आहेत. आपण ज्यावेळेला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांमध्ये जातोय त्यावेळेला इथं खऱ्या अर्थानं या मंगळवेढा तालुक्यामध्ये जातविरहित राजकारण कोणी केलं असेल तर ते शिवाजी मामाने केलं. 24 तास 365 दिवस लोकांसाठी उपलब्ध राहायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं, कार्यकर्त्यांच्या गारड्यामध्ये राहायचं असतं. ही राजकारणातली जी एक बामणी पदर सोडून सर्वसामान्यातलं खुलं राजकारण करायची जी पद्धत आहे ती खऱ्या अर्थानं जर मंगळवेढकरांना जर कोणी दिली असेल तर ती स्वर्गीय शिवाजी मामाने दिली. त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत, आप्पांच्या आई आहेत. त्यांच्याकडून आपण मामाच्या संदर्भातल्या आठवणी घेऊया. आणि महावीर आप्पा खरं तर ही आजची मुलाखत करताना मला पण एक चॅलेंज आहे, कारण अतिशय मोठ्या घराचा तशा अर्थानं वारसा असताना सुद्धा अतिशय मितभाषी, शांत, सुसंस्कृत स्वभावाचा माणूस म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. खरं तर मी आपण म्हणालो तसं तुम्हाला भेटल्यानंतर मी अशी इमेज केली होती की शिवाजी मामा, कारण इतक्या गाड्यांवर मी ते मामांचे फोटो बघतो, तिथं दयावान वगैरे लिहिलेले असते, अशा गोष्टी बघतो. तो तुमचा एवढा मोठा ग्रुप या भागामध्ये आहे, तुम्हाला मानणारा वर्ग आहे. मामांच्या राजकारणाचे किस्से कालच्या विधानसभेच्या निवडणुकी या निमित्तानं मी जितक्या भागामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये फिरलो, कारण तुम्ही जरी या गटाचे उमेदवार असला तरी तुमच्या वडिलांचं काम हे संबंध तालुकाभर होतं, त्यामुळे ती पूर्ण चर्चा खूप किस्से ऐकलेत ते मी आईंकडून ऐकेनच. परंतु पहिलं तर मामांचा मुलगा म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना जबाबदारी किती आहे, मनात काय भावना आहेत? तसं म्हणायला गेलं तर जबाबदारी खूप मोठी आहे. त्यांचं नाव खूप मोठं होतं. त्यांचा वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांच्या नावाला कुठे डाग लागू नये हीच मी काळजी करणार. खरं तर पहिलं मला सांगा, पेशाने इंजिनियर आहात तुम्ही, हो. इतकं शांत आणि मितभाषी कशी काय? आता शांत स्वभाव आला तो माझा, तसं झालं. पण आता बाकीच्यांनी जे बाबा ठेंगील घरानं म्हटल्यावरती लय मोठं आणि असं उघरट हे असं बाहेर चर्चित होतं, पण तसं काय नाही. तुम्ही जर का घरी आला आमच्या तर चहा पाणी केले जेवण केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही ह्याची म्हणजे हे जे आहे संस्कार ते
अगोदर जर का तुम्ही म्हणजे जुन्या माणसांना विचारलं तर सगळे तुम्हाला हेच सांगतील, माणूस जवळ आला की काय आहे तो कळतो, लांबून काय आहे ते लोकांना नाही समजणार, तर जवळ आला की समजेल की बाबा ठेंगील काय आहे. खर तर आज तुम्ही मतदारसंघामध्ये जाता, आईकडे जाणार आहे, सगळ्या आठवणी घेणार आहे. वडिलांच्या काय आठवणी सांगतात लोक तुम्ही? बऱ्याचशा आठवणी सांगतात. आता असं एक गाव नाही मला वाटतं की तिथं वडील पोचले नसतील. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं तरी काहीतरी काम केलेलं आहेच त्यांनी. त्यामुळे बरेच जण आणि असे ऊर भरून सांगतात की "हा बाबा याला आपलं पोरगा असल्यासारखं ते असं मला ट्रीट करतात." खरं तर मी काही गावांमध्ये बघितलं तर काही वयस्कर माणसं आप्पांमध्ये आम्हाला मामा दिसत आहेत असं भावनिक बोलतायत. आणि मामाच्या संदर्भानं खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे ही तालुक्यातली भारत नानांच्या अगोदरची एक अशी गाडी होती की जी गाडी कायम काच खाली ठेवून या तालुक्यातनं फिरायची आणि कुणी हाक मारली तर तो माणूस तिथं थांबायचा. हे हे किस्से सांगतात. लोक आता तुम्ही म्हटलं की काच खाली, तेव्हा गाडीच नव्हती मुळात. बर हा, पायी पायी गाडीवरती म्हणतात बुलेट वरती त्यांचं ते म्हणजे एक राजदूत होती बहुतेक त्यावेळेस, त्याच्यावरती फिरायचे त्यांनी. आणि त्याच्यावरती पण तिघ चौघ फिरायचे त्या एका गाडीवरती. बर त्यामुळे ते असं आणि प्रत्येक ठिकाणी गेले की कोणाच्या घरी मुक्काम असायचा त्यांचा. असं नाही की बाबा गेलेलं की चहा घेतला आणि माघारी आली, तसं नव्हतं. काय निमित्तानं कुठे गेले की तिथं मुक्काम असणार, तिथं मग एक दोन गोष्टी इकडे तिकडे मग त्यांचं काहीतरी असतं, त्यांची काहीतरी म्हणजे अडचण असते, मग ते तिथं थांबणार, तिथं ते बघणार, ते सॉल्व्ह करणार, मग पुढे जाणार. हे असं त्यांचं त्यावेळेचं असायचं. बर तुमचं शिक्षण कुठं झालं आणि आता तुम्ही काय काम करता? मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. प्रथम म्हणजे मी ग्रीन फिंगर्सला शिकलो अकलूजला. नंतर 2 वर्ष ही केली 11वी 12वी सायन्स कडून, आणि नंतर इंजिनिअरिंग केलं इथं फॅक्टेक वरून सांगोला. आणि आणि आता व्यवसाय म्हणलं तर मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि हे घराची कामं वगैरे कन्स्ट्रक्शन. constructionचं काम करता. हे का मुद्दाम विचारलं तर आपला उमेदवार शिकलेला आहे का, तो सुशिक्षित आहे का, त्याला काही येतं का, त्याला काही कळतं का यातलं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना व्हावी म्हणून खरं तर मी मुद्दामून हा प्रश्न विचारला. तुमच्या संग बोलत राहूच, पण आई खरं तर याच निमित्तानं आता आम्हाला भेटणार आहे. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे भेटता. तर आपल्यासोबत स्वर्गीय शिवाजी मामांच्या पत्नी आणि महावीर बाप्पांच्या आई साहेब आहेत. रेखाताई, तुमचं स्वागत आहे. खरं तर तुम्ही एका अशा वादळाची पत्नी राहिलाय की ज्याचं नाव इतक्या वर्षानंतर देखील या तालुक्यामधून कुणीही घालवू शकला नाही, पुसू शकला नाही. खरं तर अशा एका कुटुंबामध्ये तुम्ही आला आहात की ज्या कुटुंबामधला माणूस हा या तालुक्यासाठीचा करता माणूस होता, ज्याने अनेकांच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या, सुखदुःख दूर केली. मला ह्या सगळ्या आठवणी घ्यायच्या द्या. पण त्याच्या आधी मला थोडंसं आप्पाबद्दल सांगा की पोरग राजकारणात चालली बरं वाटतंय का? बरं वाटतंय. हं. का वाटतंय? का वाटतंय म्हणजे ही वारसा चालवायचा. हम्म. नाव नाव झालंय. नाव चालवायचं. कसे होते हो राजकारणात मामा? राजकारणापुरतीच नव्हती. हं. म्हणजे सगळ्या समाजाचे सगळं राजकारण घरगुती सगळं त्यांच्याकडे होतं. फक्त राजकारणच असं नव्हतं. हं, हं. हा. घरात कसा वावर होता त्यांचा, मित्रपरिवार? घरात साधेच आपले सगळं. हम्म. हा. घरी राबता कसा असायचा, लोकांची गर्दी वगैरे कशी असायची? खूप गर्दी असायची. हा. हा. घरची माणसं तेवढीच आणि बाहेरली अशी 17, 18, 19 वर्षाची मुलं 21, 20 मुलं कायमची त्यांच्या संग असायची. घरी जेवाय बसायची सगळे सगळी संगत. हा. आंघोळीला संगत, झोपायला संगत आणि जेवायला पण संगत आणि फिरायला पण संगत. हा. हम्म. घरी जेवाय बसायची gang. सगळी एक जागीच बसायची. हा. काम कशी असतात त्यावेळी, लोक घरी येऊन काम सांगायचे काय? हो, हा. एवढी अशी गर्दी असायची सकाळपारी रोज. हम्म. भरपूर बसलेली असायची. हम्म. एसट्या नसायच्या, गाड्या नसायच्या, फोन नसायचे, त्याच्यामुळे मुक्कामला माणसं यायची, आम्ही सगळं त्यांचं करायचं. ह्यानी आली तर त्यांची भेट होणार, नाहीतर ती 2 दिवस इथंच राहणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी ह्यानी आल्यावर ह्यांची भेट होणार आणि मग ती सगळं जजती विस्कटून सांगणार कुणाच काय काय ते. परत मग त्यांना संगत न्यायचं आणि सगळं त्यांची कामं करून यायची. आणि जरी आडवा कोण गाठ पडला अर्जंट कामाचा तर ती त्यांना तसंच तिथंच बसवायचं आणि त्याचं काम करून यायचं आणि मग गाडीत बसून त्या माणसाशी न्यायचं. हे काम. हा. बर. हे जातीपातीचं किती राजकारण मामाने केलं? जातीपातीचं कधीच नाही. सगळी माणसं सगळी संगत, पोरं संघ, सगळी माणसं संघ, कुणाची जात विचारली नाही, पात विचारली नाही, कधी हेवा देवा केला नाही. जातीच्या बाहेर जाऊन काम केलं. सगळं जातीच्या बाहेर जाऊन काम.
हं, 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 जातीचा संबंधच नव्हता. हं. हा, ते जरा अलीकडे आले का नाही खाली? अलीकडे आणलंय. आणलंय. हम्म, आलं ना. आलं. काय तोटा होईल या सगळ्यात? तुम्ही कसं कसं तुम्हाला मुद्दामून कोण चिटकावायला लागले तुम्ही त्यांच्या? चिटकव काय असते ते? हं, जे आपण काय केल्याच नाही त्या गोष्टीचा आपल्याला भ्या कशा? हं. बरं. जे आपण केलेल्या आपल्याला माहित असते त्या चुका, हं, म्हणून आपण खचायचं. जी आपण गोष्ट केली नाही, मनात नाही, ध्यानात नाही, त्या गोष्टीचा आपण विचारच का करायचा? हं, हं, हं. नाही. हे खाय-प्यायला काय आवडायचं त्यांना मामांना वगैरे घरी वगैरे? त्यांना दूध, चपाती, भाजी, भाकरी, साधारण माणूस. साधंच. असा एक झंझावात असायचा का नाही त्या माणसाला? म्हणजे एवढी चर्चा कशी काय तालुक्यात झाली या माणसाची त्यावेळेस? स्वभावच होता त्याचा. हं. स्वार्थ नाही, राग नाही, मन मिळावं सगळं काय असेल ते गळून घ्यायचं आणि हसून मोरं जायचं. हं. म्हणून आता किती वर्ष झाली मामाला? नवीन कधी झालं? 99 साली. हम्म, आणि आप्पा तेव्हा किती वर्षाचे? 4. 4 वर्ष. आप्पाला अशा कुठल्या गोष्टी तुम्ही एक आई म्हणून सांगितल्या आणि मामाच्या ह्या गोष्टी होत्या ह्या तो केल्या पाहिजे त्यांनी पोरात? मी फक्त सांगितलं की विश्वासात माणसं घ्यायची. हं, आपण विश्वासाने राहायचं आणि प्रामाणिकपणे राहायचं. हं, गद्दारी कुणी करायची नाही. आपल्यावर जरी कुणी गद्दारी केली तर आपण होऊन करायची. हं. खूप पण. सत्य ही कडू असतं, पण कधी तर ती बाहेर येतच. हं, हं. रंग प्यायला केलाय, बघायला केला म्हणून उचलून प्यायला नसतो. हं, हं, हं. हा. बरोबर. त्यामुळे ती शक्य. किती जरी संकट आले तर सत्यान जरी आपण सत्यान राहिल्यावर आपल्याला कोणच काय करत नसतं. हं, हं. आता ही सगळी मिळून असतं का सूर्यकांत मामा तुम्ही? होय, सगळे मिळून. हं. बरं. तिथं आता पुन्हा मामांच्या माघारी कोण गाठ पडतं का? लोकं भेटतात का लोकं? मला इथे येऊन भेटून जाते ते. हं. हम्म. भेटून जातील. हम्म. आ असं काय कारण होतं समजा, की मामांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला बरीच लोकं सांगतात, की तालुकाभर असा संपर्क होता मामांचा. अनेक निवडणुकांमध्ये जिंकले. हम्म. निवडणुका लढवताना कसा धामधूम होती इथं? कशी असायची? कशी लढवायची निवडणुका? हां, शांत पद्धतीने सगळे आपली माणसं करू. हां. हा. अशी दहशत दादागिरी होती का तिथे? नाही नाही. फक्त ही नावाला दिली. हं. नव्हती का तशी? नव्हती. मामा तशी नव्हती. हे कसं कुठनं आलं एवढं मोठं नाव मामाच्या नावानं असं म्हणून? हे म्हणजे उलटंच ऐकायला भेटतं. चांगलं वागून नाव आलं, हं, वाईट वागून नाव नाही आलं. हं. हा. चांगलं वागून आलं. किती नुकसान झालं वाटतं आपल्या कुटुंबाचं, ह्या भागाचं मामा नसल्यामुळे? लवकर गेलं. किती वर्ष होती गेली काय? 32 वर्ष. अवघ्या 32 वर्ष. आपण तर एवढीच झाली. त्यांचं लग्न लवकर झालं. बरं, 90 ला लग्न झालं आमचं. बरं. 99 ला हे झालं. मग 32 वर्षाच्या माणसाने एवढं नाव कमवलं? होय. 6 वर्षात. 6 वर्ष लावली. 6 वर्षात राजकारण केलं. मग 32व्या वर्षी त्यांना हे कळत होतं का, की आपण कुणाच्या कुटुंबातलं तंट मिटवावं, कुणाच्या अडचणी सोडवावं, कुणाच्या दुःखात जावं? होय. हं, त्यांच्यामुळं पूर्ण म्हणजे त्यांच्या वडिलांपासूनच हे आलेलं होतं ना. हं, त्यांच्या वडिलांचं नाव नानबा विष्णू ठिंगे. हं, सभापती होते पहिले मंगळवेढ तालुक्याचे. हं, तेव्हापासूनच त्यांच्या घरात राजकारण आलेलं. हं. हम्म. ती वारसा शिकली. वारसा शिकली त्यांनी. आता कधी अशी प्रकर्षाने आठवण येते का कुठल्या प्रसंगात? की आज मामा असा आहे. मला 24 तास येणारच की. लोकाशीला एवढी येते म्हणल्यावर मला किती येणार? आपण या जडणघडणीमध्ये असतं तर अजून तरी वेगळं झालं असतं. झालंच असते. हं. तुम्ही कशा राहिला त्यांच्या खमक्या राहिला का ढळून गेला? खमक्या राहिली ढळायची काय गरज? हं, जी नशिबाला येणार ती चुकत नसते. ही हं, माहित करून घेतलं हं. आणि ढळून जमत नाही ही माहित झालं. वाहून गेलेली गंगा आणि राहिलेली 2 लेकरं तीर्थ म्हणून जगली. पोरं जपली. हम्म. ती होतीच की पाठीमागे सगळी. हं. आता सूर्यकांत मामांचं वगैरे लक्ष असतं हे. होय असते. असं आहे, की हे पोरगं आता निवडणुकीत उतरायला लागले. मामाचा असा कुठला गुण आप्पामध्ये तुम्हाला दिसतो? ह्याच्यामध्ये ह्यांचा गुण इमानदारी, हं, प्रामाणिकपणा,
आणि मन मिळाव सगळ्या संग, मित्रमंडळी, हम्म, हे असं त्याचं गुण आहे ती सगळं. आता खरं तर आप्पा निवडणुकीमध्ये तुमचा लेख उभा आहे. हम्म, ही मायबाप जनता हा व्हिडिओ बघते, हम्म. काय सांगाल तुम्ही? तिथल्या जनतेला सांगेल, मामावर जेवढं प्रेम केलं तेवढं माझ्या आप्पावर प्रेम करा तुम्ही. माझा आप्पा कधी कुणाला फसवणार नाही, कुणाला कधी दुखवणार नाही, सगळ्या संघ इमानदारीनं वागेल आणि सगळ्याची सेवा करेल. ठीक आहे. तर आप्पा म्हणजे आता अजून एक मला शॉक आहे की मी म्हणतोय की शिवाजी मामा म्हणजे 50-60 वर्षाचं चांगलं राजकारण वगैरे करून नाव करून मग हे तुमचं माझं वय आहे. तुम्ही 95चा मी 94चा आपण एक वर्षाचं अंतर आहे आपल्या दोघांमध्ये आणि एवढ्या कमी वयामध्ये मी म्हणतोय मी यांचं एवढं नाव ऐकलं आणि त्यांना मामा म्हणतात म्हणलं मला वाटलं 50-55 वर्ष. तर पूर्ण सगळं लवकरच झालं, हा लग्न लवकर, राजकारण लवकर आणि सगळंच लवकर. मृत्यू झालं. हम्म. कशात कशात कसं झालं त्यांचं कसं ताप आला, कसं जातात? ताप साधाच ताप आला, तापातच काय झालं त्यांना, म्हणजे तापात मलेरिया झाला, डेंगू, ती सगळं म्हणजे एकदम एकदमच झालं. लक्ष देत नव्हतं का तुम्ही? त्यांनी लक्ष दिलं नाही बरं. ताप आहे म्हणून लक्ष दिलं नाही, हलक्यात घेत हलक्यात घेतलं ताकद असल्यामुळे. पहिलं नव्हतं का? हा, ठीक. आता हे आता बघा ही जबाबदारी अजून वाढली कारण मला वाटलं की लय मोठा कोणतं वयस्कर 50 एक वर्ष तरी माणूस असणार म्हणलं मामा म्हणतात म्हणल्यावर मला वाटलं ते हे आता आता हे तुमचा आप्पा बी लय लवकर चिटकले तुम्हाला हे आता महावीर आप्पा म्हणजे पुन्हा महावीर आप्पा इथं उमेदवार आहे म्हणल्यावर मला वाटलेलं कोणतर महावीर आप्पा 40 वर्षाचा माणूस इथं कोणता उमेदवार झालाय 40-50 वर्ष बघितलं तर पुन्हा एक साधं पोरग आहे. हे एवढ्या मोठ्या घराचा वारसा घेऊन जरा आपण थोडं थाटात रुबाबात राहावं लय मस्ती करावं असं वाटत नाही. नाही, हे नाव दिले हे लोकांनी दिलेलं आहे आपल्याला आणि आपणच त्यांच्यावर मस्ती करून राहिल्यावर कसं राहील ते. एकतर वारसानं आपल्याला अधिकार आलेत, वारसानं आपण काय असं वेगळं लय मोठं काम केलेलं नाही की बाबा आपल्याला आप्पा म्हणावं असं काही नाही ना आपल्याकडे. तर वारसाने दिले म्हटल्यावर व्यवस्थितच राहिलं पाहिजे, माफत राहिलं पाहिजे. माफत राहिलं पाहिजे. तुम्हाला बी लय सवय अशी मित्र आता ही व्हिडिओ करतो तर पलीकडे 10-15 जण बसते ही नुसतं पोरांच्या टोळक्यात राहणं गँग मध्ये राहणं आवड आहे, पहिल्यापासूनच आवड आहे. आता आम्ही कॉलेज मित्र सगळे एकत्रच असायचो, म्हणजे आवड आहे तशी मित्रांची वगैरे, मजा मस्ती करणे, निवांत राहणे. लय असं काही अपेक्षा नाही आपली लोकांकडनं किंवा आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. 4 चौघात राहिलं, 4 चौघ चांगली बोलली, बस झालं. लई सरळ मार्गी राहू तुम्ही आता हे राजकारणात कसं एवढं सरळ मार्गी माणूस टिकत तेच झाले आता सगळेजण म्हणाले की सरळ मार्ग टिकत नाही राजकारणात. मग तेच आपल्याला दावून द्यायचं की आपल्याला सरळ मार्गीच राहावं लागणार आहे. इथून पुढे जर का काम करायचं असेल तर सरळ मार्गीच राहावं लागणार आहे. आता मला काय काम आहेत काय दिसतं हे मतदारसंघ निवडणुकी निमित्तानं तुम्ही फिरला काय झालंय काय नाही झालं काय व्हायला पाहिजे तर अडचणी काय दिसत? प्रथम म्हणजे मला खरंच मनापासून वाटतं की याला रोडची परिस्थिती खरंच खराब आहे. इथं एक असं गाव नाही की तिथं रोड व्यवस्थित आहे. हीच प्रथम सगळ्यात मोठी ही. नंतर ना म्हणा पाण्याची तर आहेच. आता जलजीवनचं काल दादा बोललेलं सभेत ते झालं. नंतर आरोग्य म्हणजे आरोग्य संदर्भात सुख सुविधा नाहीत. परत क्रीडा महत्वाचं म्हणजे क्रीडाबद्दल तर मला वाटत नाही इथं कोणी असं म्हणजे सपोर्ट केलं असेल कोणाला बाबा क्रीडा ही पुढे घेऊन जावं असं कोणी सपोर्ट केलं नाही ह्या तालुक्यात तरी असं मला वाटतं. त्यामुळे मला महत्वाचं म्हणजे एक रोड क्रीडा ह्याच्या विषयी जरा हे आणि मी स्वतः एक नॅशनल बास्केटबॉल प्लेअर आहे. हो, तर त्यामुळे मला ते क्रीडाची जास्त आवड आहे. आता एखादं कुठली गावातली जर का टीम आली की आम्हाला असं असं बक्षीस ठेवायचं आम्ही सड हाताने त्यांना मदत करतो बाबा माझ्यापेक्षा एवढं आहे घेऊन जावं. आता मी आज सुद्धा म्हणजे आता इलेक्शन जाहीर झालं म्हणून नाही नाहीतर अजून सुद्धा आम्ही ग्राउंड वरती असतो 4-5 वाजले की ग्राउंड वरती खेळायला असतो. आता कारखान्याचं ग्राउंड आहे त्याच्यावरती असतो आम्ही. आता समोर तुमच्या उमेदवार आहेत रमेश भांगे तुम्ही इकडे आहात आता हे कसं आता लोकांना समोर 2 प्रतिमा दिसतात एका बाजूला राजकारणामध्ये बरीच वर्ष म्हणजे मला वाटतं भारत नानांकडे पण ते होते राजकारणामध्ये नंतर ते आता अवताड्याकडे आले त्यांनी बरेच 1-2 गट बदलाबदली केली आहे पण तसा तो जुना चेहरा आहे राजकारणामधला वेगवेगळ्या ग्रामपंचायत कारखाना बिरखाना इकडे तिकडे. आता खरं तुमच्या समोर उमेदवार रमेश भांगे आहेत तर ते तुमच्या वडिलांपासून राजकारण करतात ते अगोदर नानांच्या पार्टीत होते भारत नानांच्या नंतर त्याचा आमदार अवताडे साहेबांच्या पार्टीत आले. वडिलांपासून राजकारण करणारा राजकारणातला असा मोरंगी माणूस
आणि तुम्ही एक नवखं पोरगा 30-32 वर्ष त्याच्या समोर आहे. तर हे कसं बघताय? तर काय झालं अगोदर म्हणजे जनतेने त्यांना निवडून दिलेलंच होतं. हम्म. त्यांच्याकडे उपसभापती पदही दिलेलं. तर त्या पदाच्या हिशोबाने इथं कामं झाली नाहीत असं मला कुठेतरी जाणवतं. हम्म. त्यामुळं मी हे म्हणजे मार्ग निवडला खरं तर. हम्म. आता तुम्ही बघितलं तर रस्त्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. वीज आहे. हम्म. आता विजेचं महत्व म्हणजे आम्हाला नदी काठल्या लोकांना माहित आहे विजेचं महत्व काय आहे. बरं. तर दिवसा वीज मिळावी ही एक आमची अपेक्षा आहे की बाबा रात्रीची कुठं काही दुर्घटना घडू नये. बरोबर. त्यामुळे आणि एक आता माझी इच्छा अशी आहे की जिल्हा परिषद सदस्य एखादा सरळ मार्गी कसा असावा याचं एक उदाहरण म्हणून माझ्याकडे बघावं लोकांनी. त्यामुळे मी हे करतो. म्हणून मी ह्या निवडणुकीसाठी उभा. ठीक आहे. खरं तर आता हे बघा, आता हे तुम्ही फार जेव्हा लोकांमध्ये जाता तेव्हा कसं असतं तुमचं प्रेझेन्स लोकांमध्ये? टीका बिका अशा गोष्टी असतात का? काय म्हणता काय तुम्ही लोकांना? आले की हाय बाय असतं पहिल्यांदा सुरुवातीला की मामाचा मुलगा आहे हे ते म्हणजे ते स्वतःहून येतात आपला मामाचा मुलगा आहे म्हणतो हो. मग ते आज शांत आहे हे ते सांगतात. मग एखादी किस्सा सांगतात त्यांचा बाबा आम्ही मामा मित्र होतो इकडे गेलतो तिकडे गेलतो. म्हणजे असं ते रमतात आमच्यात. मग प्रत्युत्तर आता मला तर एवढी आठवणी नाहीत की बाबा मी तेव्हा 4 वर्षाचा होतो. एवढ्या आठवणी मला तर नाहीत की बाबा म्हणजे लक्षात राहण्यासारख्या. मग ते सांगतात मला तुझे वडील असे होते तुझे वडील तसे होते आम्ही हे केलं आम्ही ते केलं. तर हे प्रतिसाद लोकांकडून येतो मला. वडिलांचा कुठला गुण आपल्यात आलाय असं वाटतं? म्हणजे आई समोर आहे प्रश्न. आता वडील असे दिसायला मला वाटते दणकट असतील म्हणजे असे जबर असतील पण जवळ गेले की प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. मग तसंच माझंही कुठेतरी दिसतंय असं दाढी बिडी निभार आहे म्हणून वाटतं लोकांना कडू असेल तसं काय नाही प्रेमळच आहे. जवळ आले की माणूस आम्ही प्रेमळच आहे. आणि आईच्या नजरेतून सांगायचं झालं तर आई मला नेहमी म्हणते की वडिलाचा एक गुण तुझ्यात आहे ते म्हणजे इमानदारी आणि निस्वार्थपणा आणि हेच खरं लोकांना पाहिजे. ते जर का तू दिलं तर लोक म्हणजे खूप प्रेम करतील तुझ्यावरती. जेवढं मामांवर केलंय तेवढं तेवढं हो 100% करतील. ठीक आहे. खरं तर आता हे गंमतशीर आहे. म्हणजे उद्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी 2 ठिकाणी शॉक आहे, की एक तर तुमचं वय मला महावीर आप्पा मी कोणतं लय मोठं माणूस वाटत होतं. तुम्ही पुन्हा माझ्या वयाचे आहात. म्हणजे अवघ्या माझ्यापेक्षा लहान आहे का वर्षांनी. 30-32 वर्षाचं एक पोरगं ही दामाजी नगरची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला लागले आणि ते स्वर्गीय मामांचा वारसा घेऊन ज्या मामांचं आयुष्य पण आईंकडून कळतं की फक्त 32 एक वर्षाचं होतं. म्हणजे तुम्हाला नाव कमवण्यासाठी असं फार वर्ष जागावं लागत नाही. तुम्ही कमी काळामध्ये सुद्धा चांगलं काम करून नाव कमवू शकता. ह्याचं उदाहरण म्हणून खरं तर स्वर्गीय मामा इथं होते. आईकडून त्यांच्या काही आठवणी आपण विचारून घेतल्या. मामांसारखा हुबेहूब दिसणारा, मामांसारखा हुबेहूब असणारा, मामांसारखी इमानदारी आणि निस्वार्थीपणा असणारा त्यांचा मुलगा या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. या भागामध्ये खऱ्या अर्थानं जातविरहित राजकारण म्हणजे धनगर समाजामधून असून सुद्धा या तालुक्यामध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने असून सुद्धा कधीही जातीपातीचं राजकारण न करता लोकांच्या सोबत सगळ्या लोकांसोबत अडचणीत आलेला प्रत्येक माणूस माझा, अडचणीत आलेलं प्रत्येक कुटुंब माझं म्हणून ज्या पद्धतीचं काम इथं स्वर्गीय मामाने केलं त्यांच्या इतक्या वर्षानंतरच्या काळामध्ये तेच रूप तेच गुण असलेला माणूस पुन्हा एकदा या मातीमध्ये उभा राहतोय. ते तरुण या मातीमध्ये उभा राहतोय. ज्याचं म्हणणं आहे की ह्या भागाचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित होतं तो झाला नाही. इथल्या रस्त्याच्या समस्या अतिशय गंभीर आहेत, प्रचंड आहेत, त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. मुळात आरोग्य आणि रस्ते हे एकमेकांना पूरक असतं कारण रस्ते व्यवस्थित असतील तर आरोग्य व्यवस्थित असतं आणि आरोग्य जर नीट मिळवायचं असेल शहरा ठिकाणी एखाद्या दवाखान्याला इमर्जन्सी जायचं म्हणजे या रस्त्यामध्ये माणूस रस्त्यात मरावा अशी परिस्थिती आहे. त्यासाठी इकडे आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत. ते स्वतः चांगल्या पद्धतीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळं खेळ आणि व्यायाम ह्या 2 गोष्टीच्या संदर्भात इथं काम असेल असं म्हणतात. हा पूर्ण नदीचा पट्टा आहे. नदी काळामध्ये दिवसा वीज मिळणं अपेक्षित आहे. अनेक वेळा त्याच्या मागण्या होऊन तशा त्या गोष्टी झाल्या नाहीत. तर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून लोक चळवळीतनं तो रेटा तुम्हाला निश्चितपणे इथं लावा लागेल आणि अशी सर्व कामं घेऊन जर तुम्ही लोकांपर्यंत गेला आणि जे तुम्ही म्हणाला की अगदी दिसण्याच्या विपरीत स्वभाव आहे की अतिशय आणि ते दिसतंय. आता बोलताना सुद्धा जरा सांगितलं होतं त्यांना सुरुवातीला जरा मोठ्यानं बोला बरं का म्हणून. म्हणजे इतका शांत विनम्र मितभाषी संयमी असा पोरगा जो मामांचा वारस म्हणून लोकात आलाय. मला माहित आहे की निश्चितपणाने या मतदारसंघातली लोक मामांच्या रूपामध्ये तुम्हाला बघतील, तुमच्या रूपामध्ये मामाला बघतील आणि मामांचं राहिलेलं अधुरं स्वप्न, मामांच्या कामाचा झपाटा, मामांचं 24 तास 365 दिवस लोकात असणं, मामांचं मित्राच्या घराड्यात असणं, मामांचं लोकांच्या सुखदुःखाशी प्रपंचाशी बांधील असणं, हे उद्या या काळामध्ये तुम्ही जपचाल. तुम्ही उच्च शिक्षित आहात, इंजिनियर आहात. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रपंच करण्यासाठी राजकारणातनं 4 रुपये आणून लुबाडून मोठं व्हावं ही भावना तुमची निश्चितपणाने नसेल.
तो विश्वास लोकांना देऊन जर तुम्ही लोकांमध्ये गेला तर लोक तुम्हाला निश्चितपणाने स्वीकारतील. उद्याच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. वेळ दिला त्याबद्दल आभार. धन्यवाद.